पहिल्याच बॉलवरती संकेत दिलेत. संकेत पाटील चप्पाट मधून दमदार षटकार. वेगळ्याच वट मध्ये खेळत असताना खेळाडू अलीकडच्या लढतीमध्ये अगदी षटकारानं खातं खोललं होतं. संकेत पाटीलनं याही लढतीमध्ये अगदी षटकारानं खातं खोललंय. पहिल्याच बॉलवरती पहिला षटकार दागला होता संकेत पाटीलनं, परंतु पाठोपाठ रॉयल थाट पाठोपाठ लगातार 2 षटकार. शिवरायांचा मावला भारी कैलास पाटील हाय सकारी गात दादाचं गुणगान भारी दादाचं गुणगान भारी दोस्ती यारीची आहे आघारी शिवरायांचा मावला भारी प्रवीण पाटील हाय सकारी गात दादाचं गुणगान भारी दादा बोलते वा क्या बात. या स्पर्धेतील आपण शीर्षक गाणं पाहतो. महाराष्ट्राचा लाडका गायक राजा अदयकर कुत्रपाडा ओम साईराम ऑर्केस्ट्रा यांच्या माध्यमातून हे गायलेलं या स्पर्धेचं शीर्षक गाणं A1 जोडी पाहायला मिळते ऑन स्क्रीन. तर याच दरम्यान नारायणगावचे दमदार व्यक्तिमत्व, दोस्ती दुनियेतला राजा माणूस, सातत्यानं नारायण संघाला पुरस्कृत करणारा एक दमदार व्यक्तिमत्व म्हणजे निलेश दादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांचं सत्कार देखील बघा भव्य षटकारानं फलंदाजानं केले. निलेश दादा या, सुनील दादा पाटील आणि सन्माननीय प्रवीण दादा पाटील यांच्या वतीनं आपल्याला इन्व्हाइट केले जाते. आमदार चषकाच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. फटा पोस्टर निकला हिरो, एक दमदार हिरोपंथी गाजवत असताना काढो पाठोपाठचे सळगचे हे 3 षटकार. काय फटकेबाजी पाहिली. पार नुकता आपण मनीष पाटील शिवसेना विभाग प्रमुख खारघर यांचा आपण सन्मान पाहिला. अगदी सलगचे पनवेल प्रीमियर लीगचे 3 पर्व ज्यांच्या माध्यमातून यशस्वीरित्या आपण गाजले असे आमचे मनीष शेठ आपले मनस्मिते आभार व्यक्त केले जाईल. त्यानंतर बिंदासभाई पाटील यांचे दमदार योगदान या स्पर्धेसाठी लाभतंय, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. परंतु इथे दमदार फटकेबाजी संकेत पाटील ऑन फायर. आता कामी आले. यंदा कर्तव्य आहे संकेत पाटील ऑन फायर. संकेत खेळतोय आक्रमकतेनं, संकेत दाखवतोय आपली दहशत, संकेत दाखवतोय आपला दरारा. चेंडू सीमा पार अजून एक येतोय दमदार चौकार. परंतु गोलंदाजाला कमबॅक साधायचंय. संघ पाहायला मिळतो स्टार ओवे या संघामध्ये धाकड गोलंदाजांचा आपण भरणा पाहतो. असा बॉलिंग ट्रॅक मध्ये गोलंदाज पाहिला नाझिम पटेल. पा नुकताच जे मी काही वर्तवलं होतं ते आपण काहीशी लँडिंग पाहू शकता आपण आई एकविरा लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीच्या माध्यमातून. नानोबा मैदान पारगाव या स्पर्धेमध्ये अगदी लाईव्ह प्रक्षेपण करणारी आमची आई एकविरा इव्हेंटची संपूर्ण टीम त्याच्या माध्यमातून कॅप्चर केलेली हे आपण क्षणचित्र पाहतो. हे अगदी आगरी कोळी कराडी मराठी अस्मितेचं भूषण दर्शवणारी ही आपल्याला काहीशी आपण फील करणारी क्षणचित्र पाहायला मिळतात.
पहिलं षटक पाहिलं नितीन आणि पहिल्या षटका दरम्यान धावा बनताना पाहायला मिळत आहेत. बिनगडी बाद 26 विस्फोटक अंदाजामध्ये वेलकम 11 उसाटणे संघाच्या संकेत पाटीलनं वेलकम दाखवलं. गोलंदाज स्टार ओवे संघाचा नजीम पटेल विरोधात आक्रमक शैलीनं फटके खेळले जिथे 26 धावा बनताना पाहिल्या. गोलंदाज तयार. अफान पटेल एक तुफान गोलंदाजीचं आकलन. या गोलंदाजाला सफर करायचंय, आपल्या वेगावरती स्वार होत त्याला इथे गोलंदाजी सफर करायचे आणि अफान पटेलनं पहिला चेंडू अगदी धाकट सफर केलाय. डॉट बॉलची राहिली समाप्ती आणि समोर पाहायला मिळतो वेलकम 11 उसाटणे संघाचा सागर पाटील. अलीकडच्या लढतीमध्ये अष्टपैलू भूमिका सागर पाटीलच्या माध्यमातून पाहिली, परंतु अफान पटेल कलात्मक गोलंदाजी साकार करण्याची धमक आहे अफान पटेल मध्ये. हे तुफानी गोलंदाजीचं आकलन पाठोपाठ लगातार 2 चेंडू इथे डॉट पाहायला मिळतात. अलीकडच्या षटका दरम्यान जे काही घडलं ते विसरून जाऊन या षटका दरम्यान काय करायचंय याच्यावरती विचार मंथन केलं जातं. स्टार ओवे संघाचा स्टार गोलंदाज अफान पटेल ऑन फायर. डॉट चेंडू कोणत्या फलंदाजाला सफर केले जात आहेत. सागर पाटील एक बायकरमान काढो ज्याला पूर्णपणे थांबवले. पायामध्ये जंजीर धावसंख्येला टाळेबंद करण्याचे प्रयत्न अफान पटेलच्या माध्यमातून तुफानी गोलंदाजी. चेंडू क्रमांक 2 सुंदररित्या हा फटका टोलवलाय सीमा पल्ल्याड. येतोय हा अजून एक धमाकेदार चौकार. अगदी मागच्या काही वर्षांचा विचार केला तर सुनील शेठ पाटील यांचं डेचं आपण आयोजन पाहिलं आणि त्या डेच्या स्पर्धेमध्ये मालिकावीर बाईक जिंकणारा हा काढो बायकर मॅन सागर पाटील. अगदी उसाटणे संघाचा वंडर बॉय. अगदी बाईक अनेक स्पर्धेमध्ये जिंकणारा अवलिया क्रिकेटपटू आक्रमकतेने सध्याच्या घडीला फटके दाखवत असताना प्रहार केलाय, दमदार वार केलाय. पाठोपाठ लगातार 2 चौकारांचा साज. चांगली गरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया. 2 खेळाडू आपल्या संगतीनं चांगले फटके रंगवताना पाहायला मिळत आहेत. एक आगल्याच वेगळ्या मस्तीमध्ये खेळत असताना सागर पाटील आणि संकेत पाटील एक खेळाडू पाहतो 34 धावा पुस्तकावरती लागले जात आहेत. अगली पेशकश काउंटर अटॅक फुलर लाईनचा बॉल त्याच्यावरती चपराक येतोय. आमदार चषकातील हा दमदार षटकार. पडताळणी केली जाईल. डिसिजन काहीसा पेंडिंग पाहायला मिळतो. कंट्रोल रूम मध्ये सुनील तांडील सर बेलवली इथे दाखल असताना अगदी सक्षमतेनं आई एकविरा इव्हेंट्स या लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीचा कॅमेरावर खूप पूर्णपणे विलोभनीय पाहायला मिळतो आणि ज्याच्या जोरावरती रायगड ठाणे या दोन्ही जिल्ह्यामध्ये आपल्या कार्याची व्याप्ती दाखवणारा आई एकविरा इव्हेंट्स. इट्स अ फेअर डिलिव्हरी. सुरक्षितरित्या हा चेंडू हाताळला, परंतु त्या चेंडू गणिक अगदी दमदार षटकार पाहिला. अगदी संघ खेळतो वेलकम 11 उसाटणे. जतीनचे लक्ष लागलेत लढतीकडे, जरी तो गुणसंख्याक लेखन करतो भाया सुद्धा या लढतीला जवळून पाहतो. अगदी प्लेइंग 11 मध्ये तोही सामील आहे, कारण हे 2 A1 दर्जाचं गुणसंख्याक लेखन आम्ही वेलकम 11 उसाटणे गावच्या स्पर्धेमध्ये पाहिलं. गोलंदाज अफान पटेलचं आपण तुफानी गोलंदाजीचं आकलन पाहिलं आणि अगदी निश्चितच पाहू शकता एक दमदार फटका खेळताना आपण सागर पाटील ऑन फायर. उसाटणे संघाचा खेळाडू सुसाट वेगानं धावसंख्या बनवतोय. पहिल्या 2 षटकांदरम्यान धावा बनतायत बिनगडी बाद 40.
नवी मुंबई विमानतळाला दिबांचं नाव. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ आपण उपस्थित राहायचंय. टीम नारेन आणि संघ RKCC तोंडरे संघ. बघा या ठिकाणी आपण पाहतो आमचे श्रीमंगड RPI अध्यक्ष सन्माननीय युवराज दादा जाधव उसाटणे या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं स्पर्धेच्या वतीनं स्वागत त्यांना इन्व्हाइट केलं जाते प्रवीण दादा पाटील आणि सुनील दादा पाटील यांच्या वतीनं की आपण व्यासपीठावरती यावं. युवराज दादा जाधव आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 40 धावपटलावधी लिजन काढो तौसिफ पटेल गोलंदाजीच्या बोहल्यावरती एक आक्रमकतेनं गोलंदाजी दाखवत असताना या गोलंदाजाविरोधात एक चांगले संकेत दाखवतोय. पुन्हा एकदा संकेत पाटीलच्या बाळमधून हा दमदार षटकार. RPI अध्यक्ष सन्माननीय युवराज दादा जाधव मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांच्या वतीनं आमच्या स्पर्धेसाठी बघा एक कूलर पुरस्कृत करण्यात आलेला आहे. त्यांचं स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण सर्वजण पाहत आहोत MLA ट्रॉफी अर्थात आमदार दमदार आमदार चषक. 46 धावपटलावरती संकेत पाटील अगदी 9 चेंडू खेळलाय. 33 धावा त्याच्या बाळमधून सांघिक कोठा अगदी पुढे मार्गस्थ होतो. 47 धावपटलावरती आपण म्हणताना पाहतो तौसिफ पटेल अलीकडच्या चेंडू गणिक आपण पाहिला षटकार पाक काहीसा टेंटेटिव्ह स्थितीमध्ये आपण खेळताना पाहिलं. संकेत पाटीलला खेळू की नको खेळू या द्विधा मनस्थितीमध्ये फक्त एकच धाव त्याच्या बाळमधून पाहिली. तौसिफ विरोधात आक्रमकतेनं धावा बनतायत. क्षेत्ररक्षक तैनात आहेत परंतु आवाक्याच्या बाहेर अजून एक चौकार. मैदान उसाटणे रामश्याम मैदान खिडकाली आणि सावली मैदान देसाई ही नावाजलेली आपण मैदान पाहतो बैलगाडा शर्यतीमधील. परंतु हे मैदान गाजवत असताना A1 जोडी वेलकम 11 उसाटणे संघाची सागर आणि संकेत पाटील ऑन फायर. थँक्यू डीजे दमदार कामगिरी. परंतु तौसिफ पटेलला कमबॅक साधावा लागेल. 15 धावा खर्च केल्यात या षटकादरम्यान. 5 चेंडूंचा आपण मारा पाहिला. अखेरच्या चेंडू गणिक दिलासादायक हा चेंडू सफर केला जातो. एक धाव इथे प्राप्त केली जाते. 4 षटकांची लढत आहे. विनर टू विनर हा सामना पाहायला मिळतो. वेलकम 11 उसाटणे संघाच्या अगेन्स्ट खेळतोय स्टार ओवे आणि खेळाच्या पहिल्या पूर्वार्धादरम्यान अगदी 3 षटकांचा मारा पाहिला आणि 3 षटकांदरम्यान धावा पाहतो धावपटलावरती अब तक 56 सागर पाटील संकेत पाटील 18 चेंडू 56 धावा संख्येची पार्टनरशिप. चला पहिला पुकार असेल बघा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. संघ नारायण संघाचे कॅप्टन आणि त्याचबरोबर RKCC तोंडरे संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी यावं कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. जो संघ नायक नसेल त्या संघाला 2 धाब्याची पेनल्टी डिक्लेअर होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ आपण लगेच उपस्थित राहायचंय. दोन्ही संघातील संघ नायक तात्काळ टॉस साठी इथे प्रस्थान करायचंय. नारायण विरोधात तोंडरे संघाचे काही खेळाडू दिसत आहेत. नारायणकर सुद्धा येत आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. बिनगडीबात एकूण धावा 56 पाहायला मिळत आहेत. आई ग्रुप महाराष्ट्र राज्य सन्माननीय कैलासदादा मात्रे ओवे त्यानंतर भावी नगरसेवक गुरुदत्ता मात्रे आपले मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केले जाईल. जहीरजी पटेल सर को कॉमेंटेटर ही नेहमीच एक चांगलं पाठबल स्टार ओवेस संघासाठी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. आणि अशा रीतीने अगदी या षटका दरम्यान लागतोय हा पहिला दे धक्का वेलकम 11 उसाटणे या संघाला. पहिला मोहरा गारत सागर पाटील या खेळाडूला मात्र माघारी परतावं लागतं. 10 चेंडूमध्ये 23 धावा त्याच्या बाळमधून. पामचा संपूर्ण ग्रामस्थ मंडल वर्ग बोर्दोल अगदी प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती स्मित असे पाहायला मिळतो. आपल्या गावची स्पर्धा अगदी 7 समुद्र पार जाते याचा या संपूर्ण गावाला गर्व पाहायला मिळतो. आणि संपूर्ण युवा वर्ग ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि युवा पिढीची साथ यानं साकारलेलं हे क्रिकेटचं नंदनवन अहमदाबाद चषक 2025. प्रचंड मेहनत योगेश पाटील त्यांच्याही चेहऱ्यावरती स्मित अश बादशाही त्यांची आपण ही शैली पाहतो.
आणि स्मित हास्य नेहमीच चेहऱ्यावरती असणं खूप गरजेचं असतं. खूप क्रांती घडते आणि हे पाहता क्रांतीपूर्वक फटकेबाजी. वेलकम 11 उसाटणे संघ आक्रमकतेने खेळतो. दणका षटकार भारी मना मनात ती घुसणारी 99-92 फॉर्च्युनर गाडी. दादा फिरतोय दुनिया सारी, दादा फिरतोय दुनिया सारी. 62 धावा धावपटलावरती 4 षटकांची लढत आणि 4 षटकांदरम्यान अति वेगाने धावा इथे बनताना पाहायला मिळतात. प्रत्येक खेळाडू क्रिकेट किंग स्टार खेळ साकार करतो. नितीन पाटील येता क्षणी ज्याच्या बाडमधून हा षटकार पाहायला मिळतो, परंतु बॉलिंग ट्रॅकवरती खेळाडू साजिद पटेलला कमबॅक साधावं लागेल. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती अगदी विकेटचं पतन राहिलं, त्यानंतर आला षटकार. आता येतोय हा रुबाबदार शैलीतील हा चौकार. शिवरायांचा मावला भारी, कैलास पाटील हाय सकारी. गातोय दादाचं गुणगान भारी, गातोय दादाचं गुणगान भारी. दमदार फटकेबाजी A1 दर्जाचं कार्य हे साध्य केलं जातं. 66 धावा लागतायत. प्रोजेक्ट स्कोरचा विचार केला 71 धावा इथे बनल्या जाऊ शकतात. त्या दिशेनं काहीशी घोडदौड पाहायला मिळते. वेलकम 11 उसाटणे या संघाची सन्माननीय सुरेशजी बुधाजी पाटील थांबायचे, कारण आपली उपस्थिती या स्पर्धेसाठी तितकीच वंदनीय पाहायला मिळते. आणि ह्या दणदणीत दमदार पाठोपाठ अजून एक हा चौकार. खेळाडूच्या माध्यमातून ही अवगत केली जाते. स्लोअर चेंडू सफर केला जिथे चकवा दिले नितीन पाटीलला. नितीन अगदी 4 चेंडूमध्ये 14 धावा बनवल्या. संकेत पाटीलला संधी होती या स्पर्धेतील अर्धशतक झळकावण्याची. अगदी 9 चेंडू 33 धावा त्याच्या बाडमधून बनताना पाहिल्या. आणि हे पाहता अगदी खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा लागल्या. धावपटलावरती अगदी 70. येणाऱ्या उत्तरार्धामध्ये 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 71 धावसंख्येची आवश्यकता आहे स्टार ओवे या संघाला. स्टार ओवे संघामध्ये सुद्धा मातब्बर फलंदाजांचा भरणा आहे. हा सामना उत्तम दर्जाचा पाहायला मिळेल क्रिकेट रसिकांना. चला या ठिकाणी मान्यवरांचं आगमन झालंय. बिंदास दादा पाटील यांचं आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला या टीम RKCC टोंडरे संघाचे कॅप्टन आपण तात्काळ या ठिकाणी उपस्थित राहा. बघा नारायण संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत, तर RKCC टोंडरे संघ कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये टॉस केलं जातं. या गोष्टीची आपण नोंद करा, कारण या ठिकाणी आता लगेच टॉस केलं जाणार आहे. पहिल्या फेरीतील तिसरा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल, तो म्हणजे नारायण संघ विरुद्ध RKCC तोंडरे. RKCC तोंडरे संघाचे कॅप्टन सुनीत पाटील येत आहेत. इकडे नारायण संघाचे कॅप्टन कैलास दादा पाटील. एकच वादा कैलास दादा या. नारायण विरुद्ध तोंडरे अशी लढत होणार. प्रेक्षकांना बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. मी इन्व्हाइट करेल या ठिकाणी सँडी सेठ इलाल साहेबांना की आपल्या शुभास्ते ते टॉस करायचं. या मॅचचा एक दमदार लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील खरं तर तिसरी लढत आहे. रुनव 11 नारायण विरुद्ध हेड्स इज अ कॉल अँड टॉस विन कॅप्टन रुनव 11 नारायण संघाने टॉस जिंकलाय. केलं दादा टॉस जिंकलाय काय डिसिजन? क्षेत्ररक्षण. समोर टोंडरे संघ आहे. सध्याच्या स्थितीमध्ये आपण पाहिलं की RKCC टोंडरे संघ भरपूर इन्फॉर्म संघ आहे. त्या संघाला कितीपर्यंत रोखलं पाहिजे? 45-50 यात रोखण्याचा प्रयत्न करू. काय सांगशील तुझ्या संघाबद्दल की आज कोणाकडनं जास्तीत जास्त अपेक्षित चांगला खेळ झाला पाहिजे? अपेक्षित तर सर्व खेळाडूंकडून आहे. बघूया आता कसं काय केलं होतं ते. आयोजनाबद्दल काय सांगशील? स्वतः आयोजक आहेत, परंतु आज तुलाच प्रश्न विचारतो की आयोजनामध्ये काय सांगशील? एक दमदार आयोजन. आपल्या मलंगडातलं नंबर 1 क्रीडा स्पर्धा आपण सध्या पाहतोय. आमदार चषक 2025चं पर्व नंबर 1च करण्याचा प्रयत्न केला. बघूया आता होतं. थँक्यू सो मच कैला दादा. हे होते कॅप्टन नारायण संघाचे. आणि नारायण टीम वन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट शतक्षण करण्याचा त्यांनी डिसिजन घेतलाय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय RKCC तोंडरे संघाला. तर बघा तोंडरे म्हटलं की सगळ्यात पहिलं नाव येतं किंग ऑफ रायगड विश्वास पाटील. मित्र हो, टेनिस क्रिकेट विश्वाचा बादशाह
ज्यानं अनेक क्रिकेटची ग्राउंड गाजवली ते विश्वास पाटील जर आपण आला असाल तर आपण या, कारण चिंतामण शेठ पाटील आपल्याला इन्व्हाइट करतायत. खास म्हणजे तुमचे सोयरे, आपण जर या ठिकाणी आला असाल तर आपण लगेच व्यासपीठावरती या. सन्माननीय चिंतामण शेठ पाटील साहेब आपल्याला इन्व्हाइट करतात की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्पर्धेच्या वतीनं स्वागत. स्क्रीनमध्ये अगदी आपण क्षणचित्र पाहतोय मित्रांनो. 5 रात्र सध्या तरी आपण पाहिलं की व्यासपीठावरती चिंतामण शेठ पाटील राहणार आहेत. त्याचबरोबर सुरेश शेठ पाटील आणि या ठिकाणी थोड्याच वेळात त्यांचंही आगमन होईल. बघा इकडे आयोजक आमचे उद्योजक प्रवीणदादा पाटील आणि त्यांच्यासोबत मलंगडातले पहिली नाईट स्पर्धा आणि 4 व्हीलर ठेवण्याचं जे मान होतं ते सँडीबाई इलाल यांचं देखील आपण क्षणचित्र पाहतोय. स्क्रीनवरती दाखवले जाते, त्यांचं देखील स्वागत आहे. सामन्याला सुरुवात झाली आहे. इकडे आपण पाहतोय 2 बलाढ्य संघ एकमेकाविरुद्ध आहेत. थैंक यू सो मच प्रवीण अर्जुने सर, थैंक यू सो मच रोशन पाटिल, बहुत बहुत शुक्रिया दोस्तों. फिर एक बार आप सभी का स्वागत है. एक बेहतरीन प्रतियोगिता आप देख रहे हैं, एमएलए ट्रॉफी 2025 का शानदार पर्व. आज है दूसरी रात और दूसरी रात का सेकेंड राउंड का पहला मुकाबला आप देख रहे हैं. एक तरफ है टीम स्टार ओवे क्रिकेट टीम जिनके सामने 71 रनों का बड़ा टारगेट. मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं. और यहां पर दमदार शुरुआत करते हुए एज द ओपनर निकू मात्रे आप देख रहे हैं मैदान के अंदर है, जिनके बल्ले से पहला शानदार छक्का. इस बार स्पेयर कट करना चाहते थे, बिल्कुल बल्ला गेंद का संपर्क नहीं रहा. पहले ओवर की बात करेंगे तो यहां से वेलकम उसाटने टीम की ओर से सागर पाटिल जो गेंदबाजी कर रहे हैं. पहले गेंद में छक्का आया था, उसके बाद बेहतरीन गेंदबाजी करते हुए अब तक गेंदों की बात करेंगे तो 4 गेंदे और रन बने केवल 6. दबाव पूरी तरह से डाल चुके स्टार ओवे टीम के बल्लेबाजों के ऊपर. फुल टॉस गेंद, फिर एक बार प्रहार. इस बार गेंद जाएगी स्पेयर लेग में, धन 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 करती हुई सीमा रेखा के बाद 4 रन. यस बिल्कुल अलंकार दादा मडवी मुकाबला देख रहे हैं. उनकी तरफ से उसाटने टीम यदि मुकाबला जीतते तो अलंकार दादा मडवी हमारे बंधु, उनकी तरफ से 2000 का इनाम. स्वागत है अलंकार दादा. इस बार अच्छी गेंद, कवर पॉइंट के ऊपर गेंद को रोका गया, कोई रन नहीं है. यहां पर पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है. पहले ओवर में रन बने केवल 10 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर. जीत के लिए टारगेट बहुत बड़ा है. कहते ना कि हार और जीत हमारी सोच पर निर्भर है. अगर मान लिया तो हार और अगर ठान लिया तो जीत. ठानना होगा ओवे टीम के बल्लेबाजों को, क्योंकि 71 रनों का सबसे बड़ा टारगेट मैदान के ऊपर है और पहले ओवर में बने केवल 10 रन, यानी कि जीतने के लिए अब 18 गेंदे 61 रनों का समीकरण होगा. मैदान के चारों बाजू में देखिए दर्शकों का मेला लग चुका है, क्योंकि अगला जो मुकाबला है रोशन पाटिल नारायण बनाम टोंडरे. नारायण कहेंगे तो ये सामने लाइट दिख रही ना, वही गांव है. और सब पूरा गांव जब टूर्नामेंट में टीम खेलती है तो उनके साथ रहते हैं. नारायण गावाचे सर्व प्रेक्षक वर्ग बघा मैदानाच्या चौपेर पाहायला मिळतात. आणि खरं तर रोशन आम्ही नेहमी सांगतो ना की स्पर्धेमध्ये 3 प्रकारचे प्रेक्षक येतात, हौशे, नवशे आणि गवशे. हौशे प्रेक्षक म्हणजे कोण, तर जे रॅलिंगला टच आहेत ना ते हौशे प्रेक्षक आहेत. आणि नवशे प्रेक्षक म्हणजे आपला संघ जिंकावा म्हणून कुठल्या तरी देवाला नवस करतात, ते नवशे प्रेक्षक. आणि गौशे प्रेक्षक म्हणजे कोण, तर दूरवर बसलेले पीने वाले को मौका चाहिए. राम के युग में पीते थे दूध, कृष्ण के युग में पीते थे घी, और आज के कलयुग में पीते हैं दारू. सबका साथ सबका विकास, अपनी बोतल अपना ग्लास. अच्छी गेंद सामने की तरफ खेला. इस बार गेंद को जब तक गेंद को फील्ड करे तब तक 1 रन का इजाफा. इसी सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 11 रन. सिंगल डबल से आप मुकाबला नहीं जीत सकते, क्योंकि जीतने के लिए टारगेट बहुत बड़ा है. मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर. हार जाए जिंदगी में सब कुछ,
मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख, उम्मीद पे दुनिया कायम। आपको मुकाबला जीतना है तो खूंखार शिकारी बनना होगा, ताकतवर खेल करना पड़ेगा, तो जाकर ये मुकाबला आप जीत सकते हैं। इस बार गेंदबाज तैयार, बड़े हिट की तलाश में थे, बल्ला गेंद का सही संपर्क नहीं है। जब तक गेंद को सिली मिडॉन में रोका जाए तब तक एक सिंगल आई। एक तरफ आप देख रहे हैं सोहेल पटेल यानी कि चाइना नाम से जिन्हें पुकारा जाता है, हमेशा ताकतवर खेल करते हैं मगर आज थोड़े शांत है। एक गेंद का सामना किया, केवल एक ही रन बना पाए। दूसरी तरफ निकू मात्रे विस्फोटक बल्लेबाज है, वो भी थोड़े शांत है। 7 गेंद में केवल 10 रन की पारी के लिए अब यहां पर अच्छी बल्लेबाजी करनी पड़ेगी। फुल टॉस गेंद, यहां पर गेंद को हवा में खेला, फील्डर तैनात, चिड़िया छिप गई खेत में और भाया मात्रे ने कैच को पकड़ा है। वेल डन भाया मात्रे, पहला विकेट मैदान के बाहर। तो पूरी तुरंत संगीत को सुना देते हैं। ये ठंडी का मौसम, कोहरे का नजारा, एक ग्लास तुम्हारा तो एक ग्लास हमारा। आज पूरी रात दर्शकों का यहां पर मनोरंजन होगा क्योंकि आज ये दूसरी रात है और यहां से बात करेंगे तो मुकाबले की जीत के लिए टारगेट है 71 रनों का, रन संख्या बनी है केवल 12। दोनों टीम को ताकतवर खेल करना पड़ेगा। एक तरफ पुसाटने टीम जिन्होंने शानदार बल्लेबाजी की, इस बार गेंद को खेला, गेंद जाती भी मिड विकेट में। जब तक गेंद को फील्ड करे तब तक यहां पर रन प्राप्त होते हुए एक सिंगल के सहायता से रन संख्या आगे बढ़ती हुई केवल 13 पर पहुंची है। सिंगल डबल से मैंने इसलिए कहा ना कि ये मुकाबला आप नहीं जीत सकते, जीतना है तो आपको चौके छक्के लगाने होंगे। यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना होता है। पूछा जब चिड़ियों से कैसे बनाया आशियाना, बोली भरनी पड़ती है उड़ान, बार बार तिनका उठाना होता है। स्क्वायर कट का लाजवाब स्ट्रोक, गेंद जा रही है बाउंड्री लाइन की तरफ, धन 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 करती हुई सीमा रेखा के बाहर। नीकू मात्रे के बल्ले से शानदार चौका। भरोसा तो नहीं है, आप किसी के ऊपर भरोसा नहीं है ना। कहते ना कि बाप का बेटे के ऊपर भरोसा ना है, ना भाई का भाई के ऊपर भरोसा, ना बल्लेबाज का गेंदबाज के ऊपर भरोसा, ना दर्शकों का क्रिकेट के ऊपर भरोसा। इसलिए तो हम हमेशा कहते हैं ना कि यहां पर बैंक में जाओ तो बैंक वाले पेन बांध रखते हैं, यदि पानपोई पे जाओ तो पानपोई वाले ग्लास को बांध रखते हैं, यदि पानटपरी पे जाओ तो पानटपरी वाले लाइटर को बांध रखते हैं। बड़े लोग दरवाजे में कुत्ता बांधते हैं और लड़कियां मुंह बांधती है और पत्नी अपने पति को। क्यों? क्योंकि आज के जमाने में भरोसा नहीं है। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है, रन संख्या 1 विकेट के नुकसान पर 21 रन बन चुके हैं। सन्माननीय ओसाटणे गावचे उद्योजक सन्माननीय राजन मडवी साहेब या ठिकाणी बघा मॅचचा आनंद घेत आहेत ऑनलाईन, आणि नक्कीच संघ उसाटणे सामना जिंकला तर राजनजी मडवी साहेबांकडून 3000 रुपयाचं प्राइज दिलं जाईल। राजनजी मडवी साहेब, आपण ऑनलाईन मॅच बघत असाल तर नक्की आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करू, कारण उसाटणे म्हटलं की एक उद्योजक नेहमी सातत्यानं क्रीडा स्पर्धेला ज्यांचं खूप मोठं योगदान असतं असं व्यक्तिमत्व राजनजी मडवी साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत। आणि बघा आपल्याला इन्व्हाइट केलं जाते सन्माननीय माजी उपसरपंच चिंतामण शेठ पाटील यांच्या वतीनं की आपण व्यासपीठावरती यावं, आपल्या स्पर्धेच्या वतीनं आम्ही हार्दिक स्वागत करतोय। जीत की बात करेंगे, 12 गेंदें बची और जीतने के लिए अब 50 की आवश्यकता। आप जीतने के लिए यहां से बची भी 12 गेंदें और 50 का समीकरण। तर याच दरम्यान बघा बुडदुल ग्रामपंचायतीचे दमदार व्यक्तिमत्व आणि माजी सरपंच सन्माननीय मोतीराम शेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील स्वागत। आता रोशन मी गोष्ट केली की आपली त्रिमूर्ती कुठे, कारण त्रिमूर्ती म्हटलं की चिंतामण शेठ पाटील, मोतीराम शेठ पाटील आणि सुरेश शेठ पाटील यांचं व्यासपीठावरती आगमन झाले, त्यांचं स्वागत है। अच्छी डिलीवरी, इस बार गेंद को बड़ी शॉट में कन्वर्ट करना चाहते थे, बल्ला गेंद का सही संपर्क नहीं है, केवल एक सिंगल लेग बैक के स्वरूप में। सिंगल डबल से आप मुकाबला नहीं जीत सकते क्योंकि जीत के लिए टारगेट बहुत बड़ा है। कहते हैं कि हार और जीत हमारी
सोच पर निर्भर है, मान लिया तो हार और ठान लिया तो जीत। स्क्रीन के ऊपर दिखाई दे रहे बिल्कुल सन्माननीय माजी सरपंच मोतीराम शेठ पाटिल, और देखिए दूसरी तरफ जय श्री राम रवि शेठ हजारी, दमदार व्यक्तिमत्व, और एडवोकेट सुनीदादा पाटिल। ये आप देख रहे हैं स्क्रीन के ऊपर इनकी, ये बड़े हस्ती है। रणों की बात करेंगे, यस रणों की बात करेंगे तो 22 रन बन चुके। जीत की बात करेंगे तो 11 गेंदे 49 की आवश्यकता। क्रिकेट में दोस्तों रन बनते बस आपको बनाने चाहिए, क्योंकि क्रिकेट में 11 गेंद में 50 बनते देखे, 11 गेंद में 55 बनते देखे। ये क्रिकेट का खेल है जो सुख दुख भरा होता है, जो गिरगिट की तरह रंग बदलने वाला क्रिकेट का खेल अक्सर मैदान पर देखने को मिलता है। आज फिर एक बार यहां पर बात करेंगे तो जीतने के लिए 8-10 गेंदे और यहां से जरूरत है 49 की। सन्माननीय सुनील दादा पाटील यांचं आगमन झालंय। वेलकम सुनील दादा, आपलं मनपूर्वक स्वागत। त्यांच्यासोबत विलास दादा पाटील अर्थात महाराज यांचं आगमन झाले, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत। ऍडव्होकेट मनोज दादा पाटील यांचंही आगमन झाले, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत। या सर्व व्यक्तिमत्वांचं सन्माननीय ऍडव्होकेट सरपंच सुनीलदादा पाटील आणि उद्योजक प्रवीण दादा पाटील यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत। पाहतोय सन्माननीय बुर्दुल गावाचे दमदार व्यक्तिमत्व नितीन दादा म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालेले, त्यांचं स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आज आपण पाहतो या स्पर्धेची दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीमध्ये अनेक सारे मान्यवर आम्हाला जॉईन झालेत, त्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। राहिलेत आता 9 चेंडू आणि ते 49 धावेची गरज है। 9 गेंदे 49 की आवश्यकता। अभी भी दिल्ली दूर नहीं है, आपको दिल्ली जाना है तो हवाई सफर करना पड़ेगा, यानी कि चौके चक्के बटोरने पड़ेंगे तो मुकाबला आप जीत सकते हैं। प्रयास जारी है मगर बल्ला गेंद का कोई संपर्क नहीं है। आप 8 गेंद में 8 छक्के भी आएंगे तो ये मुकाबला नहीं जीत सकते, क्योंकि इस प्रतियोगिता का नियम है कंपलसरी चेसिंग, और आप 8 में 8 छक्के लगाते तो 48 रन बन सकते। केवल 8 गेंदें बची है। वेलकम उसाटने टीम, देखिए इसी विभाग की टीम है और आज दमदार प्रदर्शन करती भी पूरी टीम शानदार प्रदर्शन किया। ये देखिए स्विच हिट करना चाहते थे, फील्डर के ऊपर से गेंद थर्ड मैन के क्षेत्र में धन 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 करती हुई 4 रन। तर याच दरम्यान सन्माननीय राजेशदादा पाटील यांचं आगमन झालंय, त्यांचं स्पर्धेच्या वतीनं आमदार चषकाच्या वतीनं दादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। स्वागतम सुस्वागतम या आपण व्यासपीठावरती। आणि उमेद दादा बॉम्बे बघा त्यांचं देखील आगमन झालंय, एक दमदार व्यक्तिमत्व, त्यांचंही स्पर्धेच्या वतीनं आमदार चषकाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत। चौकाराला परंतु आता म्हटलं जातं ना की जतीन चौकाराला महत्व नाहीये, कारण सामना हातातनं निसटलाय। आम्ही नेहमी सांगतो की भात करपून गेल्यानंतर पडलेल्या पावसाला शून्य किंमत, वेळ निघून गेल्यानंतर सुचलेल्या बुद्धीला शून्य किंमत, आणि तसंच सामना हरल्यानंतर संपल्यानंतर मारलेले चौकार आणि षटकार याला शून्य किंमत। वेळ गेली, सत्ता गेली आणि कार्यक्रम संपला। फक्त आता औपचारिकता, शेवटचं अंतिम षटक। चला संकेत पाटील, चला लवकर या संकेत पाटील, वेळ घेऊ नका प्लीज, सहकार्य करा। आता सामना एकतर्फा झालाय, कारण शेवटच्या अंतिम चेंडूमध्ये 6 चेंडूमध्ये 45 ची आवश्यकता आहे। चला भाया मात्रेला षटक द्या असं म्हणणं आहे। एका सुंदर संगीत तुम्ही ऐकलंय, सन्माननीय आमदार गणपत शेठ गायकवाड साहेबांचं संगीत। मित्र हो, 3दा लगातार आमदार झाले आणि चौथ्यांदा विरोधकांच्या मुसक्या आवळून खरं तर 4थ्यांदा आमदार झाले, दमदार व्यक्तिमत्व। आणि आज बघा एकच संघ काढायचंय। बघा नो बॉल साठी आता थर्ड अंपायर या ठिकाणी चेक करायचं, आपल्याला रिव्ह्यू घेतलाय। तिसरे पंच आमच्या सोबत जॉईंट होतील।
हाईट फॅक्टर चेक केला जाईल की बॉलचा हाईट फॅक्टर एक्झॅक्टली जो आहे ना, जो कमरेपेक्षा जास्त आला की त्याला नो बॉल घोषित केले जाते. आणि आता तिसरे पंच आमच्यासोबत जॉईन झालेत. कैलास दादा बघा या स्पर्धेचे आयोजक आहेत. तिकडे नारायण संघाचे कॅप्टन आता तिसरे पंच या सुनील तांडेलिया जॉईन होतील आणि तिसरे पंच या ठिकाणी येतात. त्याच्या अगोदरच नो बॉलचा इशारा आलाय. हाईट फॅक्टर अगदी जास्त होतं आणि लगेच नो बॉल आलाय. धाबसंख्या 1ने वाढेल. फक्त आता औपचारिकता मैदानावरती, कारण प्रत्येक बॉलला सीमारेखा बाहेर जरी पाठवला तरी सामना जिंकणं कठीण होणार आहे. बॉलला पाठवलाय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर, परंतु आता षटकार चौकार महत्वाचे नाहीयेत. क्रिकेटमध्ये चौकार आणि षटकाराला भरपूर महत्व आहे, परंतु हातातनं मॅच निसटल्यानंतर चौकार षटकाराला शून्य किंमत. वेळ गेली, सत्ता गेली आणि आता कार्यक्रम संपला. पुन्हा प्रहार. यावेळेस एलिव्हेशन कमी आहे. फटक्यामध्ये फटका हवेत होता, झेल ड्रॉप. एक विकेट किती इम्पॉर्टंट असतं. जेव्हा मॅन ऑफ द सिरीजच्या धाबा काउंट होतात ना, तेव्हा त्याचं मूल्य हे प्रत्येकाला माहित असतं. कारण एक धावेनंही सामन्यामध्ये स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक जाते आणि गोलंदाजी संकेत करत होता. या मॅच मध्ये त्यानं 33 धावाही केल्यात. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. फटका चांगला. यावेळेस मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक षटकार. कदाचित ही फटकेबाजी अगोदर झाली असती तर सामना ओवे संघाच्या बाजूने येऊ शकला असता. नक्की यानंतर पहिल्या फेरीत तिसरा सामना होणार. RKCC तोंडरे विरुद्ध तुम्ही पाहणार रुणव 11 नारायण संघ. जबरदस्त सामना होणार. चला दोन्ही संघ या लगेच एंट्री करायचे दोन्ही संघांनी व्यासपीठाच्या राईट साईडला. तर याच दरम्यान रमेशजी महादू पाटील नारायणगावचे व्यक्तिमत्व आहेत, त्यांना इन्व्हाइट केले जाईल की आपण व्यासपीठावरती यावं. स्पर्धेच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमदार चषकाच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बघा शेवटचे 3 चेंडू आता शिल्लक राहिलेत. यानंतर सामना RKCC तोंडरे आणि रुणव 11 नारायण यांच्यामध्ये पाहायला मिळेल आणि नक्की दोन्ही संघ रेडी राहा. तोंडरे म्हटलं की आमचे सन्माननीय चिंतामण शेठ पाटील यांचे सोयरे विश्वास पाटील, जर आपण आला असाल किंग ऑफ रायगड, ज्यांना नेहमी प्रत्येक ठिकाणी मान दिला जातो आणि नेहमीच क्रिकेटमध्ये या नावाची छाप पडली. फक्त आता औपचारिकता, शेवटचा षटक आणि शेवटचा अंतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळेल. या मॅच मध्ये दमदार प्रदर्शन केला टीम वेलकम उसाटणे संघानं आणि कदाचित आता वेलकम उसाटणे संघ सुपर 8 मध्ये दाखल होणार. कन्फर्म झालेले. आणि खरं तर याच दरम्यान आपण पाहतोय तर या ठिकाणी बोरदोल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय वाल्मिक शेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. त्याचबरोबर त्यांच्यासोबत उपसरपंच विशाल दादा जाधव यांचं देखील आगमन झाले आणि त्यांचंही स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमदार चषकाच्या वतीनं साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि या ठिकाणी सामना आपण पाहतोय वेलकम उसाटणे संघाने जिंकलाय, दमदार प्रदर्शन केलं आणि या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलाय. ज्यानं 33 धावेची शानदार इनिंग साकारली तो संकेत पाटील मॅन ऑफ द मॅच. तर या ठिकाणी बघा ज्यांचं आता नुकताच आगमन झाले ते संत निरंकारी मंडल बुर्दुल प्रबंधनचे महाराज खरं तर विलासदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. विलासदादा या आपल्या शुभास आम्ही त्या ठिकाणी खेळाडूला मॅन ऑफ द मॅच देणार आणि मॅन ऑफ द मॅच ठरलं. या मॅच मध्ये संकेत पाटील 33 धावेची खेळी केली. बघा वेलकम उसाटणे संघ सुपर 8 मध्ये दाखल झालेला आहे. दमदार प्रदर्शन या संघाचा राहिला आणि तो संघ आमच्या आमदार स्पर्धेमध्ये अर्थात आमदार चषकामध्ये सुपर 8 मध्ये दाखल झालेला आहे. अभिनंदन संघाचं आपण करूया. आणि आता मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिली जाईल संकेत पाटीलला. संकेत व्हेरी वेल. विलासजी पाटील महाराज यांचा शुभास्य आम्ही या ठिकाणी त्यांना सन्मानित करणार आहोत. तर त्यांनी डेडिकेट केली आहे नितीन पाटीलला.
सुनील पाटील महाराज या आपलंही या ठिकाणी खरं तर त्यांच्या शुभाशय पण देणार आहोत. तर नितीन पाटील या संकेतनं त्या ठिकाणी डेडिकेट केली मॅन ऑफ द मॅच नितीनला. नितीन या, नितीन लवकर या. संकेत या, संकेत दोघांनी या. नितीन या. संकेतनं डेडिकेट केली नितीनला मॅन ऑफ द मॅच. प्रदर्शन संपूर्ण टीमचा चांगला राहिला. संकेत खरं तर चांगला संघ, अगदी चांगला खेळ केला. आज संपूर्ण गाव आपल्या पाठीशी आलेलं आहे आणि खरं तर त्या प्रकारे तुमचा खेळ झाला. संकेत काय सांगशील एकंदरीत वेलकम उसा